ही अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ऑल इंडियन स्टेट लोकल सेल गव्हर्नमेंट ही आशियातल्या सगळ्यात जुन्या एनजीओ पैकी आहे. 1926 साली याची स्थापना झाली. एक सीडी बर्फीवाला नावाचे पारसी फिलॅन्थ्रॉपिस्ट होते. तर अच्छा. त्यांनी ही स्थापना केली. त्यांचा आधी पहिला हायपोथेसिस असा होता की वंचित गटांचे जर का प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला लोकल सेल गव्हर्नमेंट जसं ग्रामपंचायती आहेत, म्युन्सिपल काउन्सिल्स, कॉर्पोरेशन त्यांचं स्ट्रेंथिंग करायला हवं. म्हणून त्या काळी जशी नावं ठेवली जायची संस्थांची त्या अनुषंगाने त्यांनी ऑल इंडिया लोकल सेल गव्हर्नमेंट असं ठेवलं. पण ही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन नाहीये. ही एनजीओ आहे रजिस्टर्ड अंडर सोसायटी वगैरे त्या याच्यामध्ये. तर गव्हर्नमेंटला पॉलिसी फॅसिलिटेशनला मदत करतो. गव्हर्नमेंटच्या 2 पॉलिसी इन्स्टिट्यूशन्स फॉर्मली अँकर्ड आहेत एआयएलएजी मध्ये. पण ही गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन नाहीये त्यात. आणि मग सुरुवात आधी पुण्याला खूप अल्प काळ होती, नंतर मुंबईला गेली आणि आता भारतभरामध्ये स्प्रेड आहे. पूर्ण भारतामध्ये काम चालतं. 40 ऑफिसेस आहेत पूर्ण भारतभरामध्ये. आमचं एक डेडिकेटेड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर आहे. तर त्याची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि माझ्या एक सहकारी आहे श्वेता गुप्ता म्हणून. तर आम्ही दोघे ते जॉईंटली अँकर. ही थोडक्यात माहिती आहे. जसं म्हटलं की आता ते ऑफिसेस आणि 1200 पेक्षा अधिक स्टाफ आहे. मागच्या वर्षीचा टर्नओव्हर 100.6 कोटी होता. मागच्या वर्षीचा मला वाटतं 115च्या आसपास जाईल असं वाटतंय जेव्हा फायनल ऑडिट वगैरे होईल FY 23-24 त्याच्यामध्ये. आणि 12 कॉर्पोरेट्स बरोबर कोलॅबरेशन्स आहेत, वेगळी इंटरनॅशनल कोलॅबरेशन्स वगैरे देखील आहेत त्याबरोबर 3 ग्लोबल रेकॉग्निशन्स आहेत आणि एक नॅशनल रेकॉग्निशन आहे. नुकतंच आमचं जे वंचित गटातल्या मुलांबरोबर एज्युकेशनल इनोव्हेशन आहे, शिक्षण रंजन केंद्र. कदाचित माझ्या मागे त्याचा काही भाग दिसत बोर्डाचा. तर ते शिक्षण रंजन केंद्र इनोव्हेशनला नुकतंच ADFC CSR एक्सलन्स अवॉर्ड मिळाला त्याच्यामध्ये, ज्यामध्ये मुलांचं शिक्षण आहे, एकंदरीत सर्वांगीण विकास आहे, त्या अनुषंगाने काम चालतं. त्याविषयी मी थोडी पुढे मांडणी करीन. त्याबरोबर 3 जागतिक रेकॉग्निशन्स देखील आहेत. त्यातलं एक जे आहे ते युनायटेड नेशन्स कडनं त्याला रिस्क अवॉर्ड म्हणतात. ते 2015 साली सेंडाई जपानमध्ये जी कॉन्फरन्स झाली होती युएनची त्यामध्ये दिलं होतं. विशेषतः मुलं, स्त्रिया आणि एकंदरीतच जो डिसएडव्हान्टेज कम्युनिटीज आहेत त्यांच्या डिझास्टर रिस्क रिडक्शनवर जे काम झालं इनोव्हेशन आहे त्यासाठी मिळालं होतं. आणि दुसरी 2 जी आहेत ती हेल्थ रिलेटेड आहेत. तर त्याला ग्रँड चॅलेंजेस कॅनडा म्हणून जे आहे त्याचं स्टारिंग ग्लोबल हेल्थ अवॉर्ड्स असतात. तर ती 2017 सालचं आणि 2019 सालचं असं 2 याचं मिळालं होतं. आणि मग इतर काही काही रेकॉग्निशन आहे. स्वीडिश पार्लमेंटमध्ये एक राऊंड टेबल आमचं विशेषतः जे वंचित गटांबरोबरची सोशल इनोव्हेशन्स आहेत आणि त्यांची इम्प्लिकेशन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याविषयीचं एक राऊंड टेबल झालं होतं, ज्यामध्ये मला स्पीकर म्हणून आमंत्रित केलं होतं. आणि या प्रकारचे मग काही ना काहीतरी गोष्टी आहेत. हे क्विक शॉर्ट जे म्हटलं इनोव्हेटर इन एज्युकेशन ADFC CSR एक्सलन्स अवॉर्ड त्याविषयी आहे. 12 कॉर्पोरेट्स बरोबर पार्टनरशिप्स आहेत. मग त्यामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज फाउंडेशन आहे, 2 टाटा ग्रुप कंपनीज आहेत, MUFG बँक, बँक ऑफ टोकियो, HDFC बँक, CSR, कोटक महिंद्रा बँक वगैरे अशांबरोबर आहे. आणि जे जे काही म्हणजे CSR साठी आवश्यक प्रोटोकॉल असतात ते CSR 1 सर्टिफिकेट, 12 ATG वगैरे ते सगळं आहे संस्थेकडे. आणि जवळजवळ सगळ्याच ऑर्गनायझेशन रिपीट फंडिंग आहे. आम्ही काम आमचं व्यवस्थित करतोय ना वगैरे याच्या बद्दलचं एक आम्हाला रेकॉग्निशन वाटतं. इट्स अ काइंड ऑफ इनडायरेक्ट इंडिकेट. ते रिस्क अवॉर्ड जे देण्यात आलं चालेल. संस्थेत हा. युनायटेड नेशन्स त्याविषयी आहे. आणि आतापर्यंत साधारणतः 7.5 लाख वंचित गटांच्या आयुष्यात काही अंमल कॉन्ट्रीब्युशन होऊ शकले. खूप मोठा भर हा मुलांवर आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे शिक्षण रंजन केंद्र आहेत खूप मोठ्या प्रमाणावर कव्हर करतात. पण संस्था सगळ्याच डोमेन्समध्ये काम करतात. शिक्षण आहे, आरोग्य आहे, लाईव्हलीहुड्स आहे, स्किलिंग आहे, सर्वांगीण ग्रामीण विकास, सर्वांगीण आदिवासी विकास. आणि एक युनिक फीचर आहे ते म्हणजे सगळ्याच जवळजवळ डोमेन्स मध्ये काम चालतं. तर जसं आदिवासी भागात काम चालतं, अत्यंत दुर्गम आदिवासी भागात काम चालतं, त्यावर ग्रामीण भागातही चालतं, स्लम्स मध्ये वगैरे देखील चालतं. एक खूप युनिक फीचर आहे ते म्हणजे नोमॅडिक ट्राईब्स बरोबरचं काम, जे माझं कॉलेजला असल्यापासून स्वप्न होतं की त्या मुलांचा आता जे जरा सेमी नोमॅडिक झालेत तरी त्यांच्यावर एक गुन्हेगारीचा ठप्पा असणं त्यांच्यावर, त्यामुळे त्यांच्या अजूनही शिक्षण आणि सगळ्याच गोष्टींची वानवा आहे. तर अशा नोमॅडिक ट्राईब्स बरोबर देखील काम चालतं.
आणि हे सांगू इच्छितो की हा जो सगळा 471 सेटलमेंट्स वगैरे स्प्रेड आहे, तो आमचा स्वतःचा आहे. आम्ही कुठेही सब कॉन्ट्रॅक्ट वगैरे कोणाला करत नाही, कारण हे आमचं उत्तरदायित्व वाटतं त्याच्यामध्ये. हे आमच्या अकाउंटेबिलिटी आमच्या फंडिंग एजन्सीजना. आम्ही काम घेतलं आणि दुसऱ्या कुठल्याच संस्थेला करायला दिलं वगैरे असं करत नाही. हा पूर्ण स्वतःचा ग्रासरूट्स प्रेझेन्स आहे. आणि त्यामुळे जवळजवळ सगळ्या शहराच्या वस्त्यांमध्ये आपलं जसं पुण्याच्या स्लम्समध्ये काम चालतं, मुंबई, चेन्नई, दिल्ली, बेंगलुरू वगैरे मोठ्या शहरांच्या स्लम्समध्ये, आणि आदिवासी भागातही भारतभरात चालतं. जसं आपले ते नंदुरबार जिल्हा आहे, पालघर जिल्हा आहे, रायगड जिल्हा आहे. आणि हे जे की फोकस एरियाज ऑफ वर्क आपल्या सीएसआर मधनं अपेक्षित आहेत, त्या सगळ्या याच्यावर काम चालतं. मग त्यामध्ये काही अगदी वेगळे पण आहेत. फायनान्शियल लिटरसी आहे, डिजिटल लिटरसी देखील देणं आहे. ते आपण या नेहमीच्या याच्यामध्ये सातत्याने प्रयत्न करत असतो की काहीतरी इनोव्हेटिव्ह मांडणी करणं. आमचा हा सीएसआर बरोबरचा जो 2015 सालापासून जो अनुभव आहे की त्यांना त्यांना ब्रँड बिल्डिंगसाठी, मी खूप सकारात्मक अर्थाने म्हणतोय की त्यांना ब्रँड बिल्डिंगसाठी काहीतरी एक वेगळं लागतं, किंवा आपण काय सामाजिक योगदान दिलं, तेच रन ऑफ द व्हील सरधोपट कार्यक्रम करणं, त्याऐवजी त्यात इनोव्हेशन्सवर अगदी महत्वाचा भर असतो. जसं म्हटलं की वर्क्स अंडर ऑल डोमेन्स ऑफ शेड्यूल 7 जे सीएसआर साठी अपेक्षित आहे. लोकांना एसडीजीज बरोबरचं लिंकेज लागतं वगैरे, तर त्या सगळ्याच ज्या रिलेव्हंट एसडीजीज आहेत तर त्याला आपण ऍड्रेस करू. आणि हा थोडक्यात मग थिमॅटिक एआयएलची एक्सपिरियन्स देखील मांडतो त्या याच्यामध्ये, की शिक्षण रंजन केंद्र हा त्यातला की प्रोग्राम आहे. आणि त्यामध्ये मुलांच्या लर्निंग अटेनमेंट लेवल्स वाढणं, लिटरसी, न्यूमरसी, फाउंडेशनल स्किल्स ज्याला आपण म्हणतो, त्याबरोबरच त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास आहे. जसं कोविडमध्ये मेंटल हेल्थचे मुलांचे इश्यूज आधी होतेच, विशेषतः गरीब घरातल्या मुलांचे ते जास्त परपेच्युएट झाले होते. मग आपण त्याला मेंटल हेल्थ इनोव्हेशनची भर दिली. सगळ्याच ठिकाणी आपण एज्युकेशनला लाईफ स्किल्स की जसं फायनान्शियल लिटरसी वगैरे आहे त्याची भर देतो. त्यातही स्ट्रीट थिएटर, पपेट शो, विशेषतः तुम्ही दोघेही कलेच्या क्षेत्रात आहात आणि त्याच्याशी खूप संवेदनाशील आहात, त्यामुळे अगदी सांगायला आवडेल की आमच्या दृष्टीने आम्ही हे जेवढं या लर्निंग अटेनमेंट लेवल्स ह्याला महत्व देतो, तेवढंच आम्ही हे पथनाट्य आहे, बाहुल्यांचे खेळ मुलांनी करायत. कारण आमच्या लक्षात आलं की यात जो कॉन्फिडन्सचा भाग असतो हा इतका महत्वाचा असतो, आणि या सगळ्यातनं जो कॉन्फिडन्स बिल्ड होत जातो हा त्यांना पूर्ण आयुष्यभर उपयोगी पडणारा असतो. तर त्यामुळे हे जे कलेशी सांगड आहे ही देखील महत्वाची आहे. आणि हे आताचे एज्युकेशनल रिलेटेड की पार्टनरशिप्स आहेत त्याच्यात आम्ही याचं एक कस्टमायझेशन देखील करतो. जसं काही काही यांना पर्यावरण केंद्रित शिक्षण रंजन केंद्र लागतात, तर आम्ही त्या प्रकारे करतो. उदाहरणार्थ आता सध्या एमयूएफजी बँक ऑफ टोकियो आहे, त्यांच्या सपोर्टेड 39 अशी शिक्षण रंजन केंद्र आहेत. तर त्यांना ती पर्यावरण केंद्रित हवी होती, मग त्याला आपण एन्व्हायरमेंट लाईफ सेफ सेंटर्स असं म्हणतो. तर त्या अनुषंगाने आपण त्याची मांडणी केली. कारण कसं असतं की प्रत्येक सीएसआरचे स्वतःचे असे काही कळीचे मुद्दे, काही आग्रहाचे मुद्दे असतात, प्रायोरिटी एरियाज असतात. मग त्याप्रमाणे आपण त्यांच्याबरोबर चर्चा करून ते कस्टमाइज करून हे करतो. आणि मग ही थोडक्यात मांडणी आहे की त्यामध्ये आपण शिक्षण रंजन केंद्रात काय काय करतो. तर त्यामुळे ते लर्निंग अटेनमेंट लेवल, हेल्थ हायजीन, न्यूट्रिशन, त्यामध्ये मग किचन गार्डन कम हर्बल गार्डन्स याची लागवड एक शिकवणं. एक स्टेमचं आपण इनोव्हेशन डेव्हलप केलंय. दुर्दैवाने काय की आता स्टेम, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स याला इतका अर्बन ठप्पा आहे. तर त्यामुळे त्यातनं ग्रामीण आणि आदिवासी भागाशी ते रिलेव्हंट करणं. तर त्यामुळे तो स्टेमचाही भाग या एज्युकेशन मध्ये आपण अंतर्भाव करतो त्याचा, की त्यांच्या बॅकयार्ड स्टेम लॅब्स डेव्हलप करणं, म्हणजे मुलांना फळझाडांची लागवड, जंगल झाडांची लागवड. त्यामुळे त्या आदिवासी मुलाचा एक स्वतःचा असा एक कोपरा असतो त्याच्या परसबागेमध्ये, की ज्यामध्ये मग हे ते सगळं प्रत्यक्ष हाताने करत शिकत असतात. त्याबरोबर रिन्युएबल एनर्जीचे काही प्रयोग आहेत, तर हाताने चक्क त्यांनी ते सोलर कुकर त्यांचा तयार करणं, त्या ह्याच्यामध्ये त्यासंबंधी वेगळे प्रयोग करणं वगैरे असं हे सुरू असतं. त्यामुळे या सगळ्या ती बॅकएंड स्टेम लॅब ही देखील खूप महत्वाचा भाग असतो, जे मी आता म्हटलं की त्याला आपण स्टेम प्लस प्लस इनोव्हेशन म्हणतो. की हे आदिवासी मुलं, ग्रामीण भागातली मुलं यांच्यासाठी कस्टमाइज करणं, त्यांच्यासाठी रिलेव्हंट करणं, आणि मग त्याला लाईफ स्किल्सची जोड देणं, इनोव्हेशन्स ते कसं डेव्हलप करतील, पर्यावरणाशी सांगड वगैरे असं आहे. आणि हे सगळं जे आपण करतो ते नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020शी रिलेव्हंट करून करतो, ज्यामध्ये प्रत्यक्ष मुलांनी हाताने काम करणं, त्यांना त्यांच्या त्यांच्या पर्यावरणाशी, त्यांच्या अँबियन्स, संस्कृती याच्याशी सुसंगत करून देणं, हे आपण यामध्ये करत असतो. आणि मग यात आपण आपले युवकांचाही खूप मोठ्या प्रमाणात अंतर्भाव असतो, आणि स्थानिक युवकांना सहभागी करून हे करणं, म्हणजे या सगळ्या शिक्षण रंजन केंद्राचा खूप महत्वाची स्ट्रेंथ आहे की आपण कुठनंही बाहेरनं ह्युमन रिसोर्स आणत नाही. शक्यतो आपण स्थानिक व्यक्ती, आणि ती देखील स्त्री स्थानिक जी असेल ती त्या सगळ्याची अँकर होत असते.
आणि आम्हाला हे अवॉर्ड मिळण्याचं एक महत्वाचं कारण एक होतं की जेव्हा 2 वर्ष कोविडसाठी सगळं बंद होतं, तर तेव्हा अगदी पहिल्या स्ट्रिक्ट लॉकडाऊनचे पहिला 1-1.5 महिना जर का सोडला, तर आपली शिक्षण रंजन केंद्र त्या 2 वर्षात जेव्हा शाळा बंद होत्या तेव्हा अव्याहतपणे सुरू होती. कुठे आपण लॉकडाऊनचे नॉर्म्स मोडले नाहीत, पण कसं झालं की ती स्थानिक व्यक्ती असल्याने ती त्याच गावांमधली किंवा त्याच स्लम मधली होती. आणि त्यामुळे ते जे तिथले आपले उपक्रम होते अखंडपणे सुरू राहिले. याविषयीचा आम्ही लिहिलेला एक लेख आहे, तो तुम्हाला दोघांना नंतर मी व्हॉट्सअप करेन. यावर नंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज फाउंडेशननीही त्यांच्यावर नंदुरबारमध्ये आम्ही तेव्हा 51 गावांमध्ये काम करत होतो. तर त्यावर एक जो स्टडी घेतला होता, सायंटिफिक स्टडी घेतला होता, तो देखील मी शेअर करेन, की ज्यामध्ये हे लक्षात आलं की कित्येक ठिकाणी ज्या शाळा बंद असल्याने लर्निंग गॅप, लर्निंग लॅग निर्माण झाला. फक्त भारतभरात नाही, जवळजवळ जगभरामध्ये आणि इव्हन डेव्हलप कंट्रीजमध्ये तसं काही या मॉडेलमुळे झालं नाही. आणि आम्ही या मॉडेलची खूप महत्वाची ताकद मानतो, की ती स्थानिक व्यक्ती या सगळ्याची अँकर असणं. आणि ह्या सगळ्याचं अत्यंत स्टँडर्डायझेशन झालंय. तुम्हाला लागलं तर मी त्याची मॅन्युअल्स वगैरे देखील शेअर करेन, की शिक्षण मित्रांना आपण काय शिकवायचं आणि ते कशा प्रकारे शिकवायचं आणि त्याचं तिथे स्थानिक रीतीने हँड होल्डिंग वगैरे कसं असेल. सो इट्स अ व्हेरी स्टँडर्डाइज काइंड ऑफ मॉडेल. याचं वर्षभराचं अॅन्युअल सायकल वेल डिफाईन्ड असतं. फक्त कसं असतं की झारखंडच्या आदिवासी भागात हे वेगळं असेल, महाराष्ट्राच्या आदिवासी भागात वेगळं असेल, इव्हन महाराष्ट्राच्या स्लम्स मध्ये वेगळं असेल. पण प्रत्येक ठिकाणचं एक स्टँडर्ड कॅलेंडर तयार होतं त्याच्यामध्ये. आणि ह्यात आपण हे इनोव्हेशन्सला देखील खूप भर देत असतो. म्हणून ते माय ऍक्शन्स फॉर एसडीजीज 4 असं आपण त्याला म्हटलंय. तो MY जो आहे तो मेंटर इन यूज आहे. त्यामुळे स्थानिक युवा पिढीला त्याच्यासाठी आपण सक्षम करणं हा त्यातला खूप महत्वाचा भाग आहे. हे जसं म्हटलं की शिक्षण रंजन केंद्राचं हे अगदी वेल डिफाईन्ड ऍक्टिव्हिटी कॅलेंडर असतं त्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये दर महिन्याला कुठल्या ऍक्टिव्हिटीज असतील. आता कोर जो असतो दोज आर इयर राऊंड ऍक्टिव्हिटीज, त्या वर्षभर चालणार. जसं अकॅडमिक इनपुट्स देणं आहे, लायब्ररी असते तिथली वगैरे वगैरे, हे सगळं वर्षभर चालणार आहे. आणि काही जे आहे त्यावर त्या विवेक्षित महिन्यांमध्ये खूप महत्वाचा भर असतो. आता समजा आपलं जून जुलै वगैरे आहे, तर जुलै हा अगदी टिपिकली डिझास्टरचा महिना असतो. आता कित्येक मॉडेल्समध्ये जे नसतं, कारण काय की डिझास्टर्सना वंचित गटातली मुलं आणि स्त्रिया हे खूप वल्नरेबल असतं. म्हणजे जे युनायटेड नेशन्सचे स्टडीज वगैरे सांगतात की दे आर 14 टाइम्स मोर लाईकली टू डाय दॅन मेन. पण दुर्दैवाने हे पूर्ण भाग यातनं निग्लेक्ट केलेला असतो. तर आपला डिझास्टर्सवर एक खूप महत्वाचा भर असतो. आणि याची एक छोटी छोटी परिणिती असतात. तर काही वर्षांपूर्वी आपल्या कॉलेजच्या बाजूला जी पाटील इस्टेट आहे, तर तिथे मोठ्या प्रमाणावर आग लागली आणि 120 पेक्षा जास्त झोपड्या भस्मसात झाल्या. पण तिकडे आपण एक खूप सोपी टीप दिली होती लोकांना, की असं काही झालं की सगळ्यात पहिल्यांदा घरातले गॅसचे सिलेंडर हे बाहेर काढायचे आणि मोकळ्यावर आणून ठेवायचे. तर हे सगळं त्या लोकांनी फॉलो केलं. तर त्यामुळे दुर्दैवाने झोपड्या भस्मसात झाल्या. पण हे केल्याने ती आग इतकी तुलनेने आटोक्यात राहिली की मनुष्यहानी झाली नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. आणि मग आपण स्थानिक रीतीने मास्टर ट्रेनर्स या ह्याच्यामध्ये तयार करत असतो, विशेषतः स्त्रियांमधनं, की मुख्यतः त्या इनोव्हेशनसाठी म्हणून आपल्याला तो अवॉर्ड मिळाला होता, त्या जो युनायटेड नेशनचा रिस्क अवॉर्ड आहे. दुसरं म्हणजे बाल पंचायती असतात, की हे जे युवांमध्ये नेतृत्व विकास वगैरे आपण म्हणतो, पण ह्याचा पाया कुठे खूप लहानपणापासून घातला पाहिजे. आणि मग या बाल पंचायती आपण जिथे जिथे काम करतो तिकडे असतात. हे करून पाण्याचा गुड घेऊन बोलतो. आणि मग या बालपंचायती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. म्हणजे आपल्या कलेविषयीचा एक असतो, त्याच्यामध्ये शिक्षण आहे, आरोग्य आहे, डिझास्टर रिस्क याच्याविषयीचा बालपंचायती वगैरे असतात. नंतर मी एक नॅशनल स्टॉक एक्सचेंज फाउंडेशनने आमच्यावर केलेली फिल्म पण पाठवीन त्याच्यामध्ये, ज्यात या सगळ्याचा उल्लेख आहे. त्यामुळे पुढे जाऊया. दुसरा जो भाग आहे हा लाईफ स्किल्स एज्युकेशन विथ फन. त्यामुळे दुर्दैवाने आपल्या शिक्षण पद्धतीत अजून जीवन कौशल्यांना इतकं महत्व आलेलं नाहीये. आणि तो एक आपण खूप महत्वाचा भर या सगळ्या याच्यामध्ये ठेवतो. कित्येकदा आपल्याला दिसतं की कधी कधी मुलांना मार्क मिळाले असतात, पण प्रत्यक्षात कम्युनिकेशन स्किल्स आहेत, आयुष्यात उभं राहण्याचा आत्मविश्वास आहे, हा असतोच असा नाही त्याच्यामध्ये. त्यांनी लाईफ स्किल्स देण्याकडे आपला खूप महत्वाचा कल असतो. त्याबरोबर स्कूल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवरही मोठ्या प्रमाणावर काम केलंय. त्यामुळे त्यांचं डिजिटायझेशन, कोटक महिंद्रा CSR सपोर्टेड एक प्रोजेक्ट होता, टाटा टेक्नॉलॉजी CSR सपोर्टेड देखील आपण यावर काम केलंय. तर त्याची काही उदाहरणं आहेत. सर्वांगीण ग्रामीण विकास याविषयी देखील आहे. याचं एक आपलं तारफा मॉडेल आहे. तारफा ऍक्च्युली एक जरा कलेविषयी कळकळ असणारे आम्ही शक्यतो हा आग्रह करत असतो की आपल्यासाठी हा ब्रिक अँड मॉर्टर फेनॉमेनॉन नाहीये. आपल्यासाठी हे लोकांच्या आयुष्यात आनंद आणणं
हा या सगळ्याचा मुख्य उद्देश आहे. तर तारपा हे तुम्हाला दोघांनाही माहिती असेल की आदिवासींचं एक पारंपरिक वाद्य आहे, मुख्यतः महाराष्ट्रामधलं. तर ते आपण ट्रान्सफॉर्मेटिव्ह ऍक्शन फॉर रुरल डेव्हलपमेंट, फूड सिक्युरिटी अँड हेल्थ, हे त्याचं आपण ॲब्रिव्हिएशन म्हणतो. आपण तारपा त्या याच्यावरनं घेतलंय. आणि हे आपण, हे जे मॉडेल आहे यावरनं टाटा ॲफर्मेटिव्ह ऍक्शन प्रोग्रामनी त्यांचा जो होलिस्टिक डेव्हलपमेंटचा नॉर्म आहे, तर तो याच्यावरनं घेतोय. कारण 2015 सालापासून टाटा रॅलीज सपोर्टेड यावर काम करत होतो. आणि मग ते त्यांचा जो टाटा अफर्मेटिव्ह ऍक्शन हा एपेक्स बॉडी आहे त्यांची. तर त्यांना ते खूपच आवडलं, त्यांच्या इम्पॅक्ट असेसमेंटसाठी वगैरे आले होते. तर त्यांच्या गाईडलाईन्स यावरनं तयार झाले. ते आपण सर्वांगीण ग्रामीण विकासावर भर देत असतो. त्यामुळे एक पोटापाण्याचे उद्योग आहेत. आता हे जे आपण जमिनी बघतोय त्या या पूर्वीच्या वेस्टलँड्स होत्या. यामध्ये जवळजवळ काहीच पिकत नव्हतं, फक्त आलं असतं गवत वगैरे त्याच्यामध्ये. त्यातला मुळातला लाईव्हलीहूडचा गाभा हा आहे की त्यांच्या पडीक जमिनीतनं प्रॉडक्टिव्ह ऑर्चर्ड डेव्हलप करणं त्याच्यामध्ये. मग त्यामध्ये आपण ते बघू, ते आंब्याचं झाड आहे, तर साधारणतः एका एकरामध्ये आपण 3 वेगळ्या हॉर्टिकल्चर ट्रीजचं कॉम्बिनेशन लावत असतो, सो स्प्रेड द रिस्क आणि मग मार्केट फ्लक्च्युएशन्स वगैरे त्याच्या अगेन्स्ट बफर म्हणून. आणि मग त्याच्यामध्ये शेती करणं त्याच्यात. कित्येक ठिकाणी तर फक्त खरीपाचंच पीक असतं, या वेस्टलँड्सवर तर काहीच घेतलं जात नाही. पण दुबार पीक घेणं, खरीप आणि रब्बीचं पीक घेणं, त्याच्यासाठी ड्रीप इरिगेशन वगैरे, हे आधुनिक तंत्रज्ञान आपण कसं आणू शकतो. तर आता पहिला एज्युकेशनचा भाग बघितला आपण, आता हा सर्वांगीण ग्रामीण विकासाचा भाग तारफ्याच्या अनुषंगाने. आणि हे काही काही त्यातली जी चित्र आहेत त्याला ऑफकोर्स सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन याची जोड देणं. त्यातही आपलं एक समावेशी जलोपजीविका आहे, वॉटर कॉन्झर्वेशनचं एक नवं मॉडेल आपण डेव्हलप केलं या सगळ्या अनुभवावर. अत्यंत कॉस्ट इफेक्टिव्ह मॉडेल आहे. आपण गेल्या काही वर्षांपासून जो आग्रह धरतोय की हे सगळं सोलर एनेबल्ड करणं. नुकतंच टीडीके सीएसआर, जी जॅपनीज कंपनी आहे, पूर्वी आपल्या व्हिडिओ कॅसेट्स वगैरे असायचे ना, तर त्या टीडीके सीएसआर सपोर्टेड आपण सोलर एनेबल्ड लिफ्ट स्कीम वगैरे अशी, नांदगाव कोहली नावाचं एक गाव आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये, उदाहरण म्हणून देतोय मी. तर त्यामुळे आपला आता सोलर एनेबलमेंटकडे खूप मोठ्या प्रमाणावर कल आहे. रिन्युएबल एनर्जी हा एक अत्यंत महत्वाचा फोकस आहे. यामध्ये ज्या आपल्या काही इतर युवांना एकत्र करून उभ्या करण्याच्या सकारात्मक चळवळी आहे, त्याचाही खूप महत्वाचा भाग आहे. जसं माय एसडीजीज 2, एंड हंगर अँड माल न्यूट्रिशन, आपण जे टाटा सस्टेनेबिलिटी ग्रुपचे हेड अजित चौधरीजी त्यांच्या हस्ते लॉन्च केलेलं. तसंच हे बाल तारफा जे म्हटलं आहे, तारफा जी मांडणी केली, तर ती त्यांच्या पडीक जमिनी विकसित करून त्यांचं पोट पाणी भरणं. पण कित्येकदा याची सुरुवात ही खूप लहान वयापासून करावी लागते. म्हणून जे मगाशी आपण स्टेम प्लस 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 म्हटलं, त्याला आपण बाल तारफा म्हणतो. की लहान मुलांचा देखील त्या परसबागेत एक छोटासा तारफा असतो. त्यातनं ते हळूहळू शेतीमधल्या नवनवीन तंत्रज्ञान, इनोव्हेशन डेव्हलप करणं वगैरे हे शिकत जातात. एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी हा एक खूप महत्वाचा भर आहे. तुम्ही प्रवीण दराडेंना यामध्ये बघाल, तर त्यांच्या हस्ते आणि ज्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या फाउंडेशनच्या सीईओ आहेत रेमा मोहन, त्यांच्या हस्ते आपण हे एन्व्हायरमेंट लाईफ सेफ इनोव्हेशन लॉन्च केलेलं होतं. त्याबरोबरच आपण झाडं लावणं, यामध्ये स्वदेशी झाडं, इंडिजिनस ट्रीज, ह्यांचा खूप आग्रह धरतो. कारण कित्येकदा काय होत आहे, झाडं लावण्याच्या आग्रहामध्ये खूप वेगाने वाढणारी झाडं, यांच्याकडे सुबाबूळ आहे, निलगिरी आहे, की ज्या खूप वॉटर गझलर्स असतात आणि ज्यांची पानं पाणी पर्कोलेट होऊन देत नाहीत वगैरे वगैरे, यांचा आग्रह धरतात. फक्त एक आहे की ते पटपट पटपट वाढतात आणि दिसायला ती ग्रीनरी खूप चांगली दिसते, पण ती पर्यावरणासाठी खूप हानिकारक असते. या उलट आपण आपली जी स्वदेशी झाड आहेत, हिरडा, बेहडा, आवळा, बेल, यांच्यावर खूप भर देतो, की जे वाढायला थोडा वेळ लागेल, पण तिथल्या आपल्या पर्यावरणाशी सुसंगत आहेत आणि लोकांना लॉंग टर्म मध्ये मग ती फायदा देत राहतील. आणि मग असंच एक आपण SDG 13 म्हणून आपलं इनोव्हेशन आहे, ते एडीएफसी सीएसआरच्या जे हेड आहेत त्यांच्या हस्ते आपण लॉन्च केलेलं होतं. त्याबरोबरच हे सगळं काम बघून अनेक आपले जे पार्टनर आहेत ते आवर्जून त्यांच्या काही इनोव्हेटिव्ह ड्राईव्ह आहेत ते आपल्या बरोबर लॉन्च करतात. जसं एचडीएफसी बँक सीएसआर, त्याला एचडीएफसी परिवर्तन म्हणतात, त्यांचं कार्बन न्यूट्रॅलिटी इनिशिएटिव्ह आहे ती आपल्या बरोबर पालघर जिल्ह्यात लॉन्च झाली होती आणि मग आता ती भारतभरामध्ये पसरलेली आहे. तर या सगळ्याला जीवन कौशल्यांची जोड देणं आणि मग हे वेगवेगळे आता आहेत सीएसआर, इदेमिचो सीएसआर आहेत वगैरे, यांच्या सपोर्टेड आपण याच्यावर काम करतोय. त्याबरोबरच आता ह्यावर आधारित एक मोठा प्रोजेक्ट, जसं तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल आपण तेव्हा इथनं रायगड जिल्ह्याचा जो आपला भाग आहे तिकडे जाऊया. इथनं साधारणतः 3 तासाचा एक मार्गी प्रवास आहे.
मग तिथे आवर्जून ते एमयूजी बँकचे जे बँक ऑफ टोकियो जे पूर्वी होते ते सीईओ टाकियो सेनुसान ते आवर्जून आले होते. त्यांच्याबरोबर आपण तिकडे ही इनिशिएटिव्ह लॉन्च केली आणि त्याचा आता बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हा प्रसार केला. कित्येक सीएसआरना आजकाल खूप महत्वाचं वाटतं, खूप चांगल्या अर्थाने की आम्ही प्रत्यक्ष फील्डवर येऊन काम करणं, व्हॉलंटिअरिझम हे करणं वगैरे, तर तेही आपण मोठ्या प्रमाणावर करतो. त्याच्यामध्ये उदाहरण जर का द्यायचं, नुकतेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे आणि त्यांचे कुटुंबीय वगैरे अशी 170 जणांची टीम आपल्या आदिवासी भागात येऊन ट्री प्लांटेशन करणं वगैरे असं त्यांनी केलेलं होतं. प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंट हा आपला एक खूप महत्वाचा भर आहे. आपला एक इथेमिसू सपोर्टेड प्रोजेक्ट अगदी त्याला डेडिकेटेड आहे. इतर सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये आपण हा आपल्या शिक्षण रंजन केंद्रांमध्ये आग्रहाचा मुद्दा ठेवतो. यात ही सगळी जी आयसी डेव्हलप केलेली आहेत, तर ती पोस्टर्स असतील, नॉलेज मटेरियल असेल, हे सगळं स्वतःचं ओन क्रिएशन आहे. आमच्या इथे आर्टिस्ट ऑन बोर्ड आहे, त्यामुळे आम्ही कुठलेही कॉपी पेस्ट करत नाही. आम्हाला ते एक आमचं एक अकाउंटेबिलिटी म्हणून देखील वाटते की हे कॉपीराईट्सचं भान ठेवणं, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सचं भान ठेवणं वगैरे वगैरे. यातला एक खूप महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे सेल्फ असेसमेंट अँड प्लॅनिंग टूल्स. मी आता जे नॉलेज मॅनेजमेंट म्हटलं, ऍक्च्युली जी सगळी ग्लोबल अवॉर्ड्स मिळाली आणि एक नॅशनल अवॉर्ड मिळाला, त्याचा सगळ्यातला एक महत्वाचा कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर अपार्ट फ्रॉम अदर्स हा होता की आपण हे जे वेगवेगळे विकासातले विचार आहेत, थीम्स आहेत, एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, पर्यावरण असेल, डिझास्टर रिस्क रिडक्शन असेल, तर त्याचा खूप बुकिश जर का राहिलं किंवा खूप जार्गनाइज राहिलं, त्याच्यामध्ये बोजड शब्दांमध्ये राहिलं, तर ते लोकांना कळणं खूप अवघड जातं. तर हे आपण डिमिस्टिफाय कसं करू शकू, त्यामुळे त्याचं जे सुलभीकरण आहे, तर त्याला आपण सेल्फ असेसमेंट अँड प्लॅनिंग टूल म्हणतो. तर ते जे वेगवेगळे विकास विचार आहेत ते अत्यंत सोप्या सिम्बॉल्स मध्ये मांडणं, म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा एखादा पूर येतो, तर तेव्हा लोकांनी काय करायला हवं त्याच्यामध्ये, त्याची इव्हन अल्पशिक्षित, अशिक्षित लहान मुलं यांना देखील कळतील अशा प्रकारे खूप सोपी 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 आपण पोस्टर्स तयार केलेले आहेत. त्याविषयी मी पुढे बोलेन. मी मगाशी जे व्हॉलंटिअरिझम वगैरे म्हटलं, तर हे इथे नित्सूचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत नामिकेशी सान, ते आणि त्यांची टीम यांनी त्यामध्ये आवर्जून सहभाग घेतात वगैरे वगैरे. तसंच हे पर्यावरण, त्याचं पण एक स्वतः त्याची एक बाराखडी तयार केली आहे, एबीसी ऑन एन्व्हायरमेंट वगैरे. हे खूप सोपं सोपं करत मांडणं, याच्याकडे आपला कल आहे. मी मगाशी जे म्हटलं ना की बाल तारफ्यामध्ये आपण मुलांना हाताने सोलर कुकर तयार करणं वगैरे वगैरे जे शिकवतो, तर हे त्याचं एक उदाहरण आहे. ते रिन्युएबल एनर्जीवर खूप महत्वाचा भर आहे. याच्या आता आपण एक पुढच्या टप्प्यामध्ये जातोय, त्यामध्ये गावांचं इलेक्ट्रिफिकेशन, सोलर इलेक्ट्रिफिकेशन वगैरे असं करणं त्याच्यामध्ये. याबरोबरच अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीजवर खूप महत्वाचा भर आहे, की टेक्नॉलॉजी नेहमी काय ते न्यूक्लिअर सायन्स, सॅटेलाइट टेक्नॉलॉजी असली पाहिजे असं नाहीये. तर खूप सोप्या सोप्या टेक्नॉलॉजी, जसं इथे आपण एक उदाहरण बघतोय की बाटलीमध्ये पाणी भरून त्याचा सोलर लॅम्प सारखा उपयोग. दुसरा एक खूप साधा भाग आहे की जो मॉडिफाईड सिकल अशी जी आहे, त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर प्रमोशन करणं. कारण एरवीचं जे विळा असतो, तर त्यामुळे स्त्रियांना हाताला जखमा होणं, पोश्चरली खूप त्रास होतो त्यांना त्याच्यामध्ये. तर त्याऐवजी आपण त्याला एक थोडा बेंड असलेली सिकल वापरणं, ज्याचं पातं खूप चांगल्या रीतीने धारदार असतं त्याच्यामध्ये. त्यामुळे त्यांनी ते कटिंग एफिशियन्सी मिळते. स्त्रियांच्याही व्हर्टिब्रल कॉलमला एक साधारणतः 5 डिग्रीची करेक्शन मिळते. आता याचा त्यांच्या स्वास्थ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट होतो. कारण कित्येक विशेषतः ग्रामीण भागातल्या स्त्रियांमध्ये बैठक मारून स्क्वॅटिंग पोस्चर मधली कापणी असेल, खुरपणी असेल, अशी ऑपरेशन्स असल्याने त्यांच्यामध्ये प्रोलॅप्स युटेरस सारखे रिप्रोडक्टिव्ह हेल्थचे खूप मेजर इश्यूज असतात. पण आता याचं मोठ्या प्रमाणावर प्रमोशन झाल्याने तो जो एक 5 डिग्रीचा व्हर्टिब्रल कॉलमला करेक्शन मिळतो, त्यामुळे त्यांची व्हर्टिब्रल हेल्थ ही सुधारते. पण आमच्या स्वतःच स्टडीज सांगतात की त्यांची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ देखील सुधारते. अशा छोट्या 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 गोष्टी आहेत, पण ती इनोव्हेशन खूप महत्वाचे ठरतात. आणि त्यामुळे आम्ही त्यांना ते लो कॉस्ट इनोव्हेशन्स म्हणतो, ज्याला आता फ्रुगल इनोव्हेशन्स देखील म्हटलं जातं. आणि मग आता आपण आरोग्याकडे वळू, जसं एज्युकेशन, एज्युकेशन, सर्वांगीण ग्रामीण विकास, त्याचं तारफा मॉडेल, तसं एक हेल्थ विषयीची आपली काही इनोव्हेशन्स आहेत. हेल्थच्या आपण सगळ्याच डोमेन्सवर काम करतो त्याच्यामध्ये. त्यामुळे त्यात ऍक्सेस टू न्यूट्रिशन आहे, हा भाग आहे. वॉश रिलेटेड गोष्टी आहेत. RMNCH प्लस आहे, याच्यावरही खूप मोठ्या प्रमाणात भर आहे. रिप्रोडक्टिव्ह मेटल, न्यूबॉर्न चाइल्ड हेल्थ वगैरे. पण एक खूप महत्वाचा भाग आहे की यात कुठेही आपण गव्हर्नमेंट मशिनरीला रिप्लेस करत नाही.
आपण लोकांना सजग करणं, गव्हर्नमेंट मशिनरीला सजग करणं आणि या दोघांना जोडणारा ब्रिज होणं. आता आपण कित्येकदा कसं असतं की फक्त गव्हर्नमेंट मशिनरीकडे बघत जातं. जसं पालघर जिल्ह्यामध्ये आपण काम करतो, अजूनही दुर्दैवाने दरवर्षी साधारणतः 300 आदिवासी मुलं हे कुपोषणाचे बळी ठरतात. नंदुरबार वगैरे, मेळघाट वगैरे तर आणखीनच बिकट परिस्थिती आहे. पण यातला एक भाग जसा सर्व्हिसेस एफिशियन्सीचा आहे, तसा दुसराही एक भाग लोकांचे रिसोर्सेस स्ट्रेंथन करणं हा देखील आहे. म्हणून मग आपण त्यावर मोठ्या प्रमाणात त्यांना सांगणं, किंवा तुमच्या परंपरेमध्ये खूप चांगले वृक्ष होते, आपण वृक्ष लागवड करू, जसं म्हटलं औषधी वनस्पतींचे आहेत, परस बागा याची आवर्जून जोपासना करू, त्यामध्ये औषधी वनस्पती लावू आपण त्याच्यात. मग हळद असेल, गवती चहा असेल त्याच्यामध्ये. आणि मग त्याचे आपण काय करतो की या सगळ्यासाठी कुठे हायब्रिड सीड्स देत नाही, आपण ज्या लोकल इम्प्रूव्ड व्हरायटीज म्हटल्या जातात, म्हणजे थोडक्यात आपण फक्त त्यांना पहिला सपोर्ट देतो. आणि मग त्यातनं येणार आहे ते साधारणतः 95% प्रोड्यूस वापरतात स्वतःच्या इनहाऊस कन्झम्पशनसाठी. 5% जे आहे ते त्यातनं बिया काढून पुढच्या लागवडीसाठी वापरतात. त्यामुळे त्यानंतर एक पूर्ण सेल्फ सस्टेनिंग सायकल या सगळ्या ह्याच्यातनं तयार होत असते. आणि कुठेही आपण गव्हर्नमेंट मशीन रिप्लेस करत नाही, आपण फक्त काय करतो की यांना जोडणं. आता उदाहरण जर का द्यायचं तर नोमॅडिक ट्राईब्सच्या कपाळावर ते बॉर्न क्रिमिनल आहेत, असा जो 1871 सालापासून शिक्का आहे तो अजूनही आहे. तर त्यामुळे एक अशी जी दुरी निर्माण होते की त्यांनाही एक झिजक वाटते, संकोच वाटतं गव्हर्नमेंट मशिनरीच्या प्रत्यक्ष जाऊन ऍक्सेस करणं. की तेव्हा यांच्याकडे कार्ड्स नसतात ती जी आवश्यक असतात ती त्याच्यामध्ये ती मिळवून देणं, पण त्याबरोबर आशा वर्कर यांना प्रत्यक्ष त्या पालांपर्यंत पोहोचवणं, त्या हॅमलेट्स पर्यंत पोहोचवणं आणि ती दरी भरून काढणं. आणि मग इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीचा खूप आग्रह असतो. एएनसी पीएनसी वेळच्या वेळेस होणं, प्रत्येक प्राईम मिनिस्टर्सना ते चेकिंग होणं वगैरे वगैरे. याविषयी जे स्टार इन ग्लोबल हेल्थ अवॉर्ड नोमॅडिक ट्राईब्सच्या यांच्या आता वेळ मिळाला तर मी दाखवीनच, किंवा मग तुमच्या बरोबर ते मी त्याचा व्हिडिओ शेअर करेन त्याच्यामध्ये, ज्यामध्ये याचा एक क्रक्स आलेला आहे. ती स्टार इन ग्रँड चॅलेंजेस कॅनडाची फिल्म आहे ती. आणि मग याचं एक आपण इनोव्हेशन डेव्हलप जे केलंय, स्वास्थ्य रंजन केंद्र, शिक्षण रंजन केंद्र आहे ना. तर आता बिग बाजारचा जो सीएसआर होता, तर त्यांना निव्वळ ह्याच्यावरच एक फोकस हवं होतं, आणि जे आपण आता सगळ्या ह्याच्यासाठी वापरतो. आणि मग आता वेगळ्या सीएसआर पार्टनरशिप देखील यामध्ये आहे. तर ह्याचं बरं एक स्वास्थ्य रंजन केंद्र आणि त्याचं एक इयर राऊंड डिफाईन्ड सायकल वगैरे असं असतं त्याच्यामध्ये. आणि मग आपण लोकांना त्यांच्या ज्या परंपरेत इतक्या चांगल्या गोष्टी आहेत, पण आता खूप कमी आहे. नागलीचे पदार्थ खाण्याऐवजी ब्रेड बिस्किट खाल्ली जातात. मग त्यांना आपण तेच कसं सोपं करून आपण करू शकतो, मग त्याचं एक पूर्ण आपण एक नाचणीच्या पदार्थांचं एक बुकलेटच काढलेलं आहे त्या. आणि मी जे सेल्फ असेसमेंट अँड प्लॅनिंग म्हणत होतो त्याचं हे एक इथे उदाहरण आहे की अत्यंत सोप्या प्रकारे त्याची मांडणी करणं. वॉटर सॅनिटेशन एक खूप महत्वाचं बरं आहे. खाली तुम्ही बघाल तर तो एक सेल्फ असेसमेंट अँड प्लॅनिंगचा एक उदाहरण तिकडे आहे की लोकांनी स्वतःला पारखावं की याच्या की आपण काय करतो, काय करत नाही. जिथे आवश्यक आहे तिथे हायजीन किट्स देणं. मेंटल हेल्थ हा आपल्याकडे खूप दुर्लक्षित राहिलेला मुद्दा आहे. विशेषतः कोविड काळामध्ये तर फारच गंभीर परिस्थिती याविषयी निर्माण झाली. आणि मग त्यावर जे आपण काम करतो, तर त्या अनुषंगाने बँक ऑफ टोकियोनी, एमयूएजी बँकेने आपल्या 10,000 युवांपर्यंत पोहोचणं याविषयीचा एक प्रोजेक्ट दिला होता. आणि आता हे मेंटल हेल्थचे जे कॉम्पोनंट्स आहेत ते आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये इनबिल्टच असतात त्या ह्याच्यामध्ये. अ, यातला एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की पौगंडावस्थेतल्या मुली आणि स्त्रिया यांचे जे मेंटल हेल्थ रिलेटेड इश्यूज आहेत, हे अत्यंत दुर्लक्ष केलेले आहेत. तर त्यामुळे त्या 10,000 युथ मध्ये असं म्हटलं होतं की जास्तीत जास्त स्त्रिया आणि पौगंडावस्थेतल्या मुली यांचं कव्हरेज व्हावं. तर तोही एक खूप महत्वाचा भर असतो. स्किल्स डेव्हलपमेंट हा देखील एक महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. आणि यावर अगदी खूप मोठ्या स्किल्सचे प्रोजेक्ट, जसं झारखंडमध्ये गव्हर्नमेंट ऑफ झारखंडला आम्ही एक स्किल्स डेव्हलपमेंट बिझनेस सेंटर असंही एस्टॅब्लिश करून दिलंय. आणि त्यामध्ये जवळजवळ 30,000पेक्षा जास्त युवा यांचं ते प्रशिक्षण घेणं आणि वगैरे अशा प्रकारचं केलं होतं. तो 158 कोटीचा प्रोजेक्ट होता, पण आम्ही कुठलाच प्रोजेक्ट हा कमी जास्त असा मानत नाही. त्यामुळे ज्या कुठल्याने एका लहान मुलाचं मुलीचं देखील भलं होईल, तो भले फार ₹100 असेल, यापासून काय पुढे काही स्केल असेल. त्यामुळे ते आम्ही आमचं कर्तव्य मानतो या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि यात अनेक मग पार्टनर्स जोडले गेले. आता हे जसं जसं म्हटलं की स्किलिंग विषयी मेंटरिंग युथ फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे, जो जास्त करून स्किलिंग रिलेटेड आहे. मग ते शरण सर जे आहेत, जे टाटा सन्सचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, त्यांच्या हस्ते आपण लॉन्च केलं होतं.
टाटा रॅलीज बरोबर मग आपण त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर प्रमोशन. डिजिटल लिटरसी हा एक खूपच महत्वाचा मुद्दा सगळ्यात आहे. फायनान्शियल लिटरसीवर खूप महत्वाचा भर आहे. स्किल्सचा मुंबईमध्ये एडीएफसी सीएसआर सपोर्टेड एक अगदी मोठ्या प्रमाणावरचा प्रोजेक्ट आहे. कधी मुंबईला तुमचं येणं झालं जरूर आपण त्यांना भेट देऊया. मी आता जे आधी बोललो ते मुद्दे टाळतो. ह्या सगळ्यामध्ये एक महत्वाचा भाग आहे की सस्टेनेबिलिटी एनेबलर्स हे इनबिल्ट असतात. उदाहरणार्थ कुठल्याही ठिकाणी आम्हाला 3 वर्षापेक्षा जास्त राहावं लागलं तर ते आम्ही आमचं फेल्युअर समजतो. तर त्यामुळे पहिल्या वर्षापासूनच आमचं ते सस्टेनेबिलिटी एनेबलर्स एस्टॅब्लिश करणं याच्याकडे भर असतो. यातले हे सस्टेनेबल एनेबलर्स काय काय असतात ते आपण स्थानिक जी लोकांची अपेक्स बॉडी अशी फॉर्म करतो या कम्युनिटी कमिटी म्हणूया आपण. या सगळ्यामध्ये ह्या कम्युनिटीज काय किंवा बालपंचायती काय हे मॅन्डेटरी आहे की किमान 50% पार्टिसिपेशन ऍज डिसिजन मेकर्स हे स्त्रियांचं आणि मुलींचं असलं पाहिजे. कारण एरवी ते जेंडर इक्वॅलिटीची आपण किती भाषणं ठोकली तर जे अत्यंत परंपरेने चालत आलेल्या जातच बंधन आहे ते अशी जातील असं नाहीये त्याच्यामध्ये. आणि मग जेंडर सेन्सिटिव्हिटीकडे मी पुढे येतो त्याच्यामध्ये. पण हे जे आपण सस्टेनेबिलिटी एनेबलर्स म्हणतो त्या कम्युनिटी कमिटीज आहेत, बाल पंचायती आहेत, आपण स्थानिक रीतीने जे युवा त्यांनाही वेगवेगळे कौशल्य देऊन डेव्हलप करत असतो ते आहेत. आणि कम्युनिटी सेल्फ असेसमेंट अँड प्लॅनिंगची प्रक्रिया जी आपण रूढ करतो स्थानिक रीतीने. तर ते खूप महत्वाचे सस्टेनेबिलिटी एनेबलर्स आहेत. आणि हे प्रत्यक्ष फील्डवर यशस्वीपणे चाललंय हे मी खास सांगू शकतो. त्याच्याशिवाय आम्हाला रिपीट फंडिंग मिळत नाही. कारण या सगळ्या सीएसआर पार्टनर्सचे त्यांचे खूप चांगल्या रीतीने इव्हॅल्युएशन्स असतात, मॉनिटरिंग व्हिजिट्स असतात त्या. आणि दुसरा एक सस्टेनेबिलिटीचा खूप महत्वाचा भाग जो आम्ही मानतो की आम्ही कुठे आयसोलेशन मध्ये काम करत नाही. कारण ही खूप स्पष्टता आहे की कधी वी कॅन नेव्हर रिप्लेस द गव्हर्नमेंट स्केल. तर त्यामुळे ऍक्च्युली कम्युनिटी आणि गव्हर्नमेंट या सगळ्यांना एकत्र आणणारा कोलॅप्सेबल ब्रिज असंच आम्हाला मानतो. आणि त्यामुळे ती सांगड घालून देणं आणि एन्श्युअर जसं म्हटलं की इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी आता 100% होत आहेत ना, आशा वर्करच्या व्हिजिट सातत्याने होत आहेत ना, सगळ्या ट्रायमेस्टर्स मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो केल्या जात आहेत ना, एएनसी पीएनसी चेकअप्स होत आहेत ना, याची आवर्जून तिथे सिस्टीम घालून देणं, लोकांना सजग करणं, कम्युनिटीचा त्याच्यासाठी फॉलोअपसाठी कपॅसिटी त्यांची बिल्ड करणं हे आपण त्यामध्ये बघत असतो. आणि मग हे वेगळे इतर जे आमचे पार्टनर्स आहेत त्यांनी त्यांच्या वेबसाईट्सवर याविषयीच्या गोष्टी लोड केल्या आहेत. व्हॉलंटिअरिझम रिलेटेड काही गोष्टी आहेत जसं मी मगाशी म्हणालो होतो आवर्जून आपण काही महत्वाच्या दिवसांमध्ये सातत्याने सहभाग असू शकतो याची काही उदाहरणं आहेत. तर फंडिंग एजन्सीजना त्यांची व्हिजिबिलिटी लागते तर त्यातला वास्तविक भाग आहे तर तो देखील त्यांच्या लोगोच आणि म्युच्युअली आधीच ऍग्री केलं होतं कोणाचे लोगो कुठे कशा प्रकारे वापरायचे वगैरे वगैरे. हे उजवीकडे खुशी बावली एक खूप महत्वाचं इनोव्हेशन आहे. ऍक्च्युली जे ग्रँड चॅलेंजेस अवॉर्ड 2019 मिळालं तर ते व्हिज्युअली चॅलेंज मुली आणि स्त्रिया यांचं कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्शुअलिटी एज्युकेशन याच्यासाठी मिळालं. कारण त्यांचं लैंगिक शोषण खूप मोठ्या प्रमाणावर होतं. तुम्हाला कोणाला त्यातनं रिसर्च या अनुषंगाने इंटरेस्ट जर का असेल त्याचा आम्ही एक अगदी ग्लोबल रिसर्च ग्लोबली रिलेव्हंट असलेला रिसर्च महत्वाचा असा केलेला होता तो मी शेअर करीन तुमच्या बरोबर. त्या सगळ्यांना आमच्या लक्षात आलं की कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्शुअलिटी एज्युकेशन व्हिज्युअली चॅलेंज स्त्रिया मुलींना द्या मुली काय मुलांना देखील देणारी आता कुठलीच व्यवस्था उपलब्ध नाहीये. आपल्याला ब्रेल वाटतं पण ब्रेल लिटरसी ही व्हिज्युअली चॅलेंज मध्ये खूप कमी प्रमाणावर असते. मग त्यामध्ये आपण काय केलं ही खुशी बावली जी आहे तर तिच्या मागच्या बाजूला जर का आपण उघडून एक छोटी डबी आहे त्यामध्ये पेन ड्राईव्ह घातलेला आहे. आणि ऍक्च्युली ते आपण ऑपरेट त्यात कॉमेंट्रीज लोड केल्या. आम्ही सुरुवात केली कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्शुअलिटी एज्युकेशन पासून. तर ती आधी आम्ही याचं एक मोठं असं मॉडेल केलेलं होतं की ज्यामध्ये कोणी फॅसिलिटेटर मांडेल वगैरे त्याविषयी. पण त्यात लक्षात आलं की एक झिजक असते विशेषतः आणि विशेषतः जर का मी व्हिज्युअली चॅलेंज असेल तर आणखीनच असेल त्यावेळी मुली तितक्या मोकळ्या नव्हत्या होत त्याच्यामध्ये. मग आपण ही बाहुली विकसित केली आपण त्याला खुशी आणि अमन मुद्दाम अशी नावं दिली जी तशी रिलिजन न्यूट्रल आहेत त्याच्यामध्ये. आणि मग ती मुलगी त्या तिच्या एकांतामध्ये त्या बाहुलीला घेऊन बसते. ते मागणं कुठलं बटन ऑन करायचं तिला माहिती असतं आणि त्यातनं ती कॉमेंट्री कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्शुअलिटी एज्युकेशन वरचे फ्लो करायला लागते. पण यातही आम्हाला एक खूप महत्वाचा मुद्दा वाटला तो म्हणजे आम्हाला हे व्हिज्युअली चॅलेंज मुलींकडनं तयार करून घ्यायचं होतं. त्यामुळे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड त्यांच्या बरोबर बोललो आणि त्यांच्याकडे येणार जे मुली आहेत त्या बाहुल्या actually आम्ही त्यांच्याकडनं तयार करून घेतो. मग भले कोणी कमर्शियल स्केलवर 1 महिन्यात करत असेल आम्हाला त्यांच्याकडनं 15 दिवस लागतात एकायला. पण त्यातनं एक खूप वेगळा सोशल मेसेज देखील जातो. मी कधी त्या ज्या व्हिज्युअली चॅलेंज मुली आहेत त्यांचे अनुभव त्याचे व्हिडिओ शेअर करेन. इतके हृदय आहेत त्या याच्यामध्ये. कारण आम्हाला हा जो यातला भावनेचा ओलावा आहे हा खूप महत्वाचा वाटतो.
मी तुम्हाला मगाशी सेल्फ असेसमेंट अँड प्लॅनिंग, कम्युनिटी सेल्फ प्लॅनिंग जे म्हटलं ना, त्याचं तुम्ही उजवीकडे खाली बघाल, ते तिथे डिझास्टर आहे. आणि मग त्याचे जे डिझास्टरचे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत, की पूर आल्यावर काय करावं. आणि मग आपण खूप सोपं सिग्नल प्रिन्सिपल वापरलं, की आता त्याविषयी आपली परिस्थिती काय आहे, आपली तयारी कितपत आहे, वगैरे वगैरे. आणि त्याचं पुढे नियोजन करा. आणि ह्या वेगळ्या की पार्टनरशिप्स गव्हर्नमेंट बरोबर आहेत, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन बरोबर आहेत. तर ही मांडणी आहे त्याच्यात. तुम्ही अगदी आवर्जून वेळ दिलात, ऐकलं मला, म्हणून ते जरा वाटत होतं की मी किती वेळ तुमचा घेतोय त्याच्यात. कधी परत वेळ असेल तेव्हा मी आवर्जून त्यावरच्या फिल्म्स देखील दाखवेन किंवा तुमच्या बरोबर त्या शेअर देखील